ब्लॉगिंग स्टार्ट करायचे. आता म्हटलं सुरुवात कुठून करावी, म्हणून मी ऑफिसला जातानाच व्हिडिओ स्टार्ट केला आहे. आणि कॅमेरासमोर डिरेक्टली व्हॉइस ओव्हर न करता बोलायचं डेअरिंग खरं नाही आहे माझ्यात. पण म्हणलं ठीक आहे, सुरुवात तर करूया. आणि मला खूप सारे लोकांनी रिकमेंड केलं होतं की तू व्हॉइस ओव्हरपेक्षा डिरेक्टली बोलत जा. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ डिरेक्टली बोलून करते आहे. आता चालले आहे मी ऑफिसला. खरं तर मी सकाळीच ब्लॉगिंग स्टार्ट करणार होते, पण माझ्या गॅस लीक झाला होता, त्यामुळे घरातल्या काही इश्यू असल्यामुळे मला करताच नाही आलं. आता म्हटलं चला स्टार्ट करूयात. तर यस, आवरून सगळं झालं आहे. टिफिन वगैरे सगळा भरला आहे. आधीचं पण सगळं झालेलं आहे आणि तो सकाळीच गेला आहे. आता मी चालली आहे ऑफिसला फायनली. चलो भेटूयात ऑफिसमध्ये, तोपर्यंत कंटिन्यू करा. सॉक्स सापडत नाही आहे आणि खूप दिवस झालं मी ऑफिसलाच नाही गेली. सॉक्सच सापडत नाही, म्हणजे माझ्या हातात असून सुद्धा गोष्टी मला काही मिळत नाही आहेत. देवा, सगळा पसारा पडला बाहेर होता, सगळं असंच अस्तव्यस्त. आज ना खरं तर गॅस लीक झाला होता, त्याच्यामुळे ना खूप सारा इश्यू झाला. त्यामुळे मी टीम लीडला फोन करून पण सांगितलं आहे की मला 1 तास लेट होईल. त्यामुळे त्याने अप्रूव्ह पण केलं आहे. आणि असं काही इश्यू येत नाही, कारण खूप लोक लेट येतात ऑफिसमध्ये. ट्रॅफिक खूप असतं हिंजवडीला मोस्टली, त्याच्यामुळे एवढा काही इश्यू येणार पण नाही. तर बघूयात किती वाजतात ऑफिसला जायला. आणि खूप दिवस झालं गाडी पण यूज नाही केली. पेट्रोल वगैरे आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही. इथून सुरुवात आहे. ID पण मिळत नव्हती, ती पण खूप दिवसांनी चालली, त्यामुळे ID पण मला मिळाली आत्ता फायनली. हेल्मेटच्यातच ठेवलेली, चावी पण मिळाली. खूप दिवसांनी ऑफिसला जायचं म्हटलं ना असा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामध्ये हँड ग्लोव्जमध्ये माझं सगळं अभिनय ते नॉनव्हेज लीक झालं होतं, नॉनव्हेजचा रस्सा. त्यानं काल परवा काहीतरी बिर्याणी आणताना ते डिक्कीत ठेवलं, तर माझा हँड ग्लोव्ज खराब झाले आहेत दोन्ही. एक समरचा आणि एक विंटरचा, दोन्ही खराब झाले, दोन्ही डिक्कीमध्ये होते. आता मला हँड ग्लोव्ज पण नाही, सकाळी थंडीनं प्रॉब्लेम येईल. बघूयात, आवडते तोपर्यंत. अजून शूज घालायचे फक्त आणि हे वरून अडकवते, कारण लगेच तर थंडी नाही वाजणार. पण ॲटलीस्ट एवढं हेवी कोण घेऊन जाणार, इथून सुरुवात होऊन जाते माझी. त्यामुळे हे घालूनच जाणार आहे. मेकअप पण ऑफिसमध्ये गेल्यावर करणार आहे. खरं तर खूप पिंपल आलेत, कारण मी गेलेले बीचवरती, त्याच्यामुळे खूप फिरले. त्यामुळे येस. आणि हेल्मेट घातला ना क्लचरचं काय काम नसतं, त्यामुळे रबर बँड पण लावायला लागेल मला. कुठे रबर बँड? ऑफिसमध्येच टिफिन खाणार आहे, त्यामुळे टिफिन पण घेतला आहे. आणि याच्यामध्येच मेकअपचं वगैरे सगळं सामान, बॉटल टिफिन ह्यातच भरला आहे, कारण तिथं स्कॅनिंगला खूप सारा इश्यू येऊन जातो ना. स्कॅन करताना टिफिन वेगळा स्कॅन करावा लागतो परत, त्यामुळे मग 2दा थांबावं लागतं. त्यामुळे आपलं एकच बॅगेमध्ये सगळं भरलं की टेन्शन नाही. आत्ता काहीतरी असा उत्तर आहे माझा, पण ऑफिसमध्ये गेला थोडंच जरा व्यवस्थित टचअप करणार आहे. चलो आता फायनली चालले मी. चलो बाय. आणि फायनली मी ऑफिसला पोचले. पार्किंग केली गाडी. आता चालली आहे कॅम्पसमधून चालत. आणि एवढे भरपूर लोक असताना थोडंसं ऑकवर्ड वाटतं आहे मला की कसं बोलू, पण तरी पण करते ट्राय. खरं तर पार्किंगला जागा नसते, मला नेहमी 10th फ्लोअरला वगैरे किंवा 8th फ्लोअरला लावायला लागते गाडी. पण आज लकीली मी 2nd फ्लोअरला थांबलेले आणि तिथेच लावली गाडी. एका मुलाने काढली, तोपर्यंत नशीब माझं मला मिळालं पार्किंग लवकर. आता माझी इच्छाच होत नाही स्कार्फ वगैरे काढायची. डायरेक्ट ऑफिसच्या इथे गेल्यानंतरच आवरणार आहे सगळं, तोपर्यंत नाही, इच्छासुद्धा होत नाही आहे. कारण एवढी थकले, एवढी गर्दी, ट्रॅफिक यांच्याकडीचं खूप राहतं. त्याच्यामुळे आता आवरायचं चांगलं, तेव्हा पण दाखवते मी आवरल्यानंतर. दिवसानंतर आल्यावर समजलं, दिस एरिया इज अंडर मेंटेनन्स, प्लीज यूज द रेअर साईड. आता हे कुठं आहे काहीच माहीत नाही.
आणि फायनली माझं आवरून झालं आहे. आता लॉग इन टाईम पण होऊन गेला आहे. चलो, ऑफिसच्या फ्लोअरमध्ये तर नाही दाखवू शकत आहे, पण दुपारच्या ब्रेक पण दाखवेल. आता मी आली आहे जेवण करायला. तर जेवण करणार आहे. सकाळी खूप गडबड झाली त्याच्यामुळे फक्त अभिसाठी केलेली भेंडीची भाजी आणि मग माझ्यासाठी मी केलं थोडीशी अंडीची पोळी केली फक्त आणि एक भाकरी. आपल्यामध्ये आहे अंडीची पोळी आणि भेंडी. आणि डबा दुसरा उरला ह्याचा नव्हता आणायचा, मी स्टीलचा डबा घेऊन आले कारण मी फ्रूट घेऊन आले होते, संपले आता भाकरी आणि अंडीची पोळी खाणार आहे फक्त. सकाळी मी चिला केला होता मूगचा, तो खाल्ला. ते खूप गडबडीत भरलेला डबा, गरम गरमच खाला. चलो करते जेवण. आणि आत्ता वाजले 8:30 आणि मला अभिनं सांगितलं की तू लवकर ये, आपल्याला एका फ्रेंडच्या घरी जायचं. आता आहे तशी निघाली. माझं खरं तर लॉगआउट 10:30 आहे, पण 2 तास लवकर निघाले कारण मला ट्रॅफिक पण खूप लागेल. आता बघू कशासाठी बोलवलं आहे. मे बी असंच टाईमपाससाठी बोलवलं असणार आहे, मला माहिती आहे, तेवढंच मज्जा मस्ती. त्यामुळे चालली मी आता ऑफिसमधून. लॉगआउट केलं पटकन आणि निघाले. जेवण वगैरे पण मी लवकरच केलं होतं. चलो आता. खरं तर एकटीला रस्ता हा कटत नाही, एवढा मोठा कॅम्पस आहे ना. मी काहीतरी असा व्हिडिओ करीन, पूर्ण कॅम्पस दाखवेल, पण कॅम्पसमध्ये चालताच एवढा दम लागतो ना, असं वाटतं कोणतरी सोबत पाहिजे कंटिन्यू. पण मी गाडीवर येते त्यामुळे माझ्यासोबत कोणी नसतं आणि जे गाडीने आणत ते लोक कंपनीची कॅब यूज करतात, त्यामुळे खूप दम लागतो चालेपर्यंत ना. असं वाटतं पाणी प्यावं पटपट. आता तिथे जाऊन थांबणार मी. आता मी अप्लाय केला आहे स्टे, लेट स्टे, कारण 8 नंतरनं जी कोणती मुलगी ऑफिसमध्ये वर्क करते आणि ती लॉगआउट करते आणि जाते ऑफिसला, तर एक सेफ्टी झोनसाठी किंवा सेफ्टी पर्पजसाठी इथं लेट स्टे अप्लाय करणं मॅन्डेटरी आहे. आणखीन हे आपलं काय लेट स्टेचं 2 ऑप्शनमध्ये असतात. एक आपण अप्लाय करायचा आणि नाईट कन्सर्न फॉर्म एक दाखवायला लागतो. 8 नंतरनं जी मुलगी जाईल त्या व्यक्तीला फक्त. चला बघा आमचं कॅम्पस रात्रीच असं दिसतं आणि एवढं सुंदर आहे ना हे कॅम्पस, खूप सुंदर आहे. म्हणजे वॉकिंगसाठी वगैरे खूप छान आहे. जेवल्यानंतरनं म्हणजे डिनर झाल्यानंतर, लंच झाल्यानंतर खूप लोक ना 1-1 तास ब्रेक घेऊन हे चालतात कॅम्पस. एवढं सुंदर आहे. रात्रीचं थोडं रिस्की पण आहे कारण खाली काय पण येऊ शकतं आपल्या पायाच्या, त्यामुळे थोडंसं केअरफुली जावं लागतं. बाकी कॅम्पस खूप सुंदर आहे. हे कंपनीचं डे केअर आहे आणि हे ECC आहे. ECCमध्ये काही जायचं आता आम्हाला वेळ नाही येणार, पण मी ह्या ECCमध्ये 7-8 वेळा राहिली आधी कोविडच्या वेळेस आणि खूप सुंदर आहे. 5 स्टार हॉटेलसारखं आहे ते ECC. आणि हे डे केअर आहे, एवढं मोठं कंपनीचं डे केअर आहे. खूप धाप लागते येईपर्यंत, त्यामध्ये बोलून आलो ना मग तर खूप धाप लागते. ओके चलो आता आले बऱ्यापैकी जवळ. लिफ्ट तिथं पुन्हा लॉगआउटच्या वेळी पुन्हा बॅक स्कॅन करावी लागते आणि बॅक स्कॅन करून पुन्हा लिफ्टने आपल्या लोकेशनला जावं लागतं, गाडी घ्यावी लागती. एवढं मोठं कॅम्पस कधी चालायला व्हायचं. लोक इथं मोस्टली एक गाडी असते कंपनीची, तिला काय बोलतात लक्षात नाही माझ्या, ती यूज करतात, पण मी नाही यूज करत. वॉक कधी होतच नाही. एकतर गावाकडे असताना व्हायचं, तेवढं वॉक कधी होत नाही, पण मी अवॉइड करते गाडी वगैरे काही. मी चालत जाते आणि चालत येते. चलो आता गाडी काढल्यानंतर काय ब्लॉग नाही करणार कंटिन्यू, आणि लवकर पण जायचं मला.
भेटूयात त्याच्या घरी गेल्यानंतर एक वेळेस मी आता केला त्यात माझ्या घरी गेल्यास करेल व्हिडिओ मी कंटिन्यू. तर आजचा दिवस असा होता, खूप लोड आहे ॲक्च्युली ऑफिसचा आणि उद्या घरून पण काम आहे, त्यामुळे उद्या कवर करणार आहे मी ते सगळं काम. तुझ्या लग्नाच्या तुला मिळता